तुमच्या घरामध्ये कोणी संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असेल, श्रावणबाळ सेवानिवृत्ती योजनेचा लाभ घेत असेल, इंदिरा गांधी योजनेचा लाभ घेत असेल तर हा व्हिडिओ नक्की त्यांना शेअर करा। या सर्व योजनेअंतर्गत जे वृद्ध आहेत, जे दिव्यांग आहेत, जे विधवा आहेत, जे निराधार आहेत, जे अनाथ आहेत, या सर्वांनी वर्षातून एकदा आपला हयातीचा दाखला सादर करणं अनिवार्य आहे। तरच तुमची जी काही 1,500 रुपये 2,500 रुपयाची जी पेन्शन आहे ती चालू राहणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं, या वर्षीपासून तुम्ही हा हयातीचा दाखला तुमच्या मोबाईल मधून सादर करू शकता फक्त 1 मिनिटामध्ये। याचा जो नवीन GR आहे तो तुम्ही स्क्रीनवरती सुद्धा पाहू शकता। तर हा हयातीचा दाखला तुम्ही तुमच्या मोबाईल मधून कशा पद्धतीने काढायचा, चला 1 मिनिटामध्ये सांगतो। तर तुमच्या मोबाईल मधून प्ले स्टोर ओपन करा आणि 2 ऍप्लिकेशन इन्स्टॉल करायचे। पहिला आहे बेनिफिशियरी सत्यापन ऍप, BSA म्हणतो, तर हे ऍप्लिकेशन इन्स्टॉल करा। दुसरं आहे आधार फेस RD, हे ऍप्लिकेशन इन्स्टॉल करून तुम्हाला सोडून द्यायचं आहे। हे 2 ऍप्लिकेशन इन्स्टॉल झाले। आता पहिलं जे आहे ते बेनिफिशियरी सत्यापन ऍप BSA, हे ऍप्लिकेशन ओपन करा। ओपन केल्यानंतर आपली भाषा निवडा, इंग्लिश निवडा आणि प्रोसीड करा। प्रोसीड केल्यानंतर इथे तुम्हाला तुमच्या घरातील कोणत्याही एखाद्या व्यक्तीचा आधार नंबर टाकायचा आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे, OTP घेऊन सबमिट करायचा आहे आणि आपला जो फेस आहे, ज्या व्यक्तीचा आधार नंबर टाकला त्याचं नाव टाका, सेल्फ अँड फॅमिली करून स्कॅन करा आणि फेस स्कॅन करायचा आहे। डोळे जे आहेत ते ब्लिंक करायचे आहेत आणि इथे आपला स्कॅन होईल। आता इथे महाराष्ट्र आहे, 2 नंबरला ऑप्शन ॲड झाला आहे, तो महाराष्ट्र सिलेक्ट करा। सोशल सिक्युरिटी पेन्शन हा ऑप्शन सिलेक्ट करा आणि इथे पहिला आहे बेनिफिशियरी व्हेरिफिकेशन, पहिल्या ऑप्शनवरती सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर जो काही लाभार्थी असेल कोणी, त्या लाभार्थ्याचा आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाका, OTP घ्या आणि सबमिट करा। सबमिट केल्यानंतर बेनिफिशियरी फाउंड दाखवेल, ॲक्सेप्ट करा आणि स्कॅन करा। त्याचा सुद्धा जो काही फेस आहे, डोळे जे ब्लिंक आहेत ते करायचे आहेत आणि फेस स्कॅन करून घ्यायचा आहे। इथे आपलं व्हेरिफिकेशन झालं आणि आपला जो हयातीचा दाखला आहे तो कंप्लीट झाला आहे, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या। त्यानंतर व्हेरिफिकेशनमध्ये जाऊन तो जो काही मेसेज आलेला आहे तुम्हाला मोबाईलवरती, तो इथे व्हेरिफिकेशन तुमचा हयातीचा दाखला झालेला आहे का नाही ते चेक करू शकता। महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।